महाराष्ट्र राज्यात 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, काळी जादू, जादूटोना या विरोधात कायदा लागू झाला होता. मात्र हा कायदा खरोखरच पाळला जातो का, की कायदा कागदावरच आहे, असा प्रश्न पडावा अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत. हाच आजचा आपला चर्चेचा विषय आहे की राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन प्रतिबंधक कायदा लागू आहे का. तर मित्रांनो, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की याआधी आपण थेट बोलतो या सदरामध्ये अनेक प्रश्न मांडले, विश्लेषण केली. आता या सदराचं नाव बदलून आपण आता ऑन रेकॉर्ड बोलतोय हे नवीन सदर आजपासून सुरू करत आहोत. ऑन रेकॉर्ड बोलतोय हे नाव यासाठी की आम्ही जे बोलणार आहोत हे पुराव्यानेशी बोलणार आहोत आणि आमची जी माहिती आहे ती वस्तुनिष्ठ असणारी आहे, ऑन रेकॉर्ड असणारी आहे. तर आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे का. कायदा लागू आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही हे प्रकर्षानं जाणवतं. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की यापूर्वी राम रहीम असो, आश्राम बापू असो आणि अलीकडे अशोक खरात असो, असे अनेक भोंदूबाबा महाराज हे उघड झालेले आहेत, त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. तरी सुद्धा आपण आपला समाज अशा भोंदूबाबांना बळी पडतो, हे एक चिंतनाचा आणि मनन करण्याचा विषय आहे. सध्या नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री या व्यक्तीची कथा सुरू आहे आणि त्याला हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. या कथेला किंवा श्रद्धेला आपला मुळीच विरोध नाही, मात्र धर्माच्या, देवाच्या नावावर कुठंतरी अंधश्रद्धेचा प्रसार होत आहे हे मी ठामपणे सांगतो. मी त्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे काही व्हिडिओ बघितले, तर त्यामध्ये सरळ सरळ लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकार हे सर्रासपणे होऊ देत आहे. ही फार मोठी म्हणजे चिंतनाची बाब आहे. तर काय होतं की जेव्हा या बाबांचा दरबार लागतो तेव्हा लोकांच्या अक्षरशः अंगात येतं. महिला लोक असे विचित्र हावभाव करत नाचतात आणि आपल्या अंगात देव आला असं भासवतात. काही काही लोक तर भूताटकी सारखे प्रकार करतात. तर हे जे दोन्ही प्रकार आहेत हे महाराष्ट्र मध्ये जो कायदा लागू आहे अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू विरोधी कायदा, त्याच्या अखत्यारीत येतात. देव अंगात येणे आणि लोकांना फसवणे हा एक गुन्हा आहे. परत आपण देवाचा अवतार आहोत किंवा भविष्यकार आहोत, आपले भविष्य सांगू शकतो आणि ते पर्ची वगैरे काढून जे काही लोकांना भूलथापा मारतात, हे जे सगळे प्रकार आहेत ह्या कायद्याच्या कचाडात येतात. मात्र तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार हे सर्व उघड डोळ्यांनी पाहत आहे. मित्रांनो, लोक अंधश्रद्धेच्या बळी का पडतात हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे असा की आज आर्थिक चणचण प्रत्येकाला भासते, घरोघरी आजार आहेत, समस्या आहेत. मग अशा समस्या सोडवण्यासाठी लोक कुठंतरी आधार शोधत असतात आणि तीच बाब ही जे आहे हे भोंदू बाबा घेरत असतात. दुसरं म्हणजे आपल्याला भावनिक आधार हवा असतो, आपला कोणीतरी तारणार हवा असतो, त्यासाठी लोक सुद्धा अशा बाबांकडे जातात. आणि आपल्या घरात काहीतरी वाईट होऊ नये किंवा आपली प्रगती व्हावी, घरात पैसा आला पाहिजे म्हणून सुद्धा या अशा बाबांकडे जात असतात. मित्रांनो, आजचं हे विज्ञान युग आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. अशा युगात जरी सुद्धा आपण जर अशा भोंदू बाबांना बळी पडत असू तर नक्कीच हे सर्व काही चुकीचं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आणि पुरोगामी असल्याचा गवगवा करतो. मग अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बागेश्वर बाबाच्या अंधश्रद्धाला खतपाणी घालणाऱ्या कार्यक्रमांना सरकार का पाठीशी घालत आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लोक तर अशा बाबांच्या प्रभावाला बळी पडतच असतात. मात्र जेव्हा केव्हा मोठी व्यक्ती अशा बाबांसोबत दिसते तेव्हा कुठेतरी लोकांचा विश्वास आणखी दृढ होतो. आणि नुकतंच एका कार्यक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्या स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. अशा पद्धतीने तुम्ही जर बाबा बुवा सोबत दिसणार असाल तर नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, हा कायदा अंमलबजावणी करणारी आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, असे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीच जर भोंदू बाबाच्या स्टेजवर असतील तर सरकारकडून काय अपेक्षा करायची. आमचं सरळ देवेंद्र फडणवीस सरकारला आव्हान आहे की बागेश्वर बाबाच्या त्या दरबारामध्ये तुम्ही व्हिडिओ पहा. अक्षरशः अंधश्रद्धेचा असा थैथयाट सुरू आहे. लोक विचित्र हावभाव करतायत, नाचतायत, कूदतायत आणि ते बाबा चिठ्ठ्या काय काढतो, लोकांना थापा काय मारतो. मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा बाबांना आपण का येऊ देता आणि त्याचे समर्थन का करता हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा अशोक खरातचं प्रकरण समोर आलं तेव्हा सुद्धा अनेक राजकीय लोकांचे फोटो त्याच्यासोबत होते, व्हिडिओ होते.
महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाने त्याच्या पाय पुसत होत्या. मग जेव्हा तुम्ही राजकीय पदावर असता, एका महत्वाच्या पदावर असता, तेव्हा तुम्ही अशा बंधुभावासोबत जर गेले तर नक्कीच समाज हा कसा असते, समाज हा अंधानुकरण करणारा असते. जर एखादी मोठी व्यक्ती किंवा एखादा मोठा राजकारणी एखाद्या बाबाला फॉलो करत असेल तर नक्कीच समाजात त्या बाबाबद्दल एक वेगळं स्थान निर्माण होते आणि लोक फसवणुकीला बळी पडतात. बंधू बाबा आतापर्यंत अनेक पकडला गेले, पण हा बागेश्वर बाबा सुद्धा बंधू बाबा आहे हे मी ठामपणे आणि ऑन रेकॉर्ड सांगतो. कारण त्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही सुरू आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013च्या आतमध्ये येते, कायद्याच्या चौकटीत येते आणि कायद्यानं तो गुन्हा आहे. तर माझी सरकारला एक विनंती आहे, तुम्ही बागेश्वर बाबावर गुन्हा का दाखल करत नाही, आणि करत नसाल तर तो अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची जी काही विधेयक आहेत किंवा ज्या कायद्या तरतुदी आहेत त्या मुंबईच्या समुद्रात डुबून टाका आणि महाराष्ट्रात असा नंगाना सुरू राहू द्या. कारण तुम्हाला राजकारणासाठी मतांच्या पेट्या वाढवण्यासाठी तुम्हाला असे लोक हवे असतील तर नक्कीच याने समाजाचं फार मोठं नुकसान होत आहे. येणाऱ्या पिढीला आपण कोणता संदेश देत आहोत? आज आपण चंद्रावर गेलो आणि नासामध्ये चांगले सायंटिस्ट आपले वेगवेगळे जे आहे ते प्रयोग करत आहेत, असे असताना हे भोंदू बाबा लोकांना सर्रास गंडवतात, त्यांची फसवणूक करतात आणि सरकार म्हणून आपण ते पाहत असू तर हे नक्कीच चुकीचं आहे. देवेंद्र शास्त्री हा जो बाबा आहे हा एकदम वाचाळवीर आहे. तो असे चुकीचे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रयोग तर करतोच, सोबतच वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लोकांना आकर्षित करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो किंवा वादात येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा तोडमोड करणारं वाक्य एक त्यांनी उच्चारलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि त्यांनी आपला टोप आहे जो काढून ठेवला आणि रामदासांना सांगितलं की आता मी थकलो आहे, राज्यकारभार तुम्ही सांभाळा. तर असे कोणतेही पुरावे इतिहासात नाही. जी व्यक्ती शुभमंगल सावधान म्हणून लग्नातून पळून जाते ती तलवार हाती घेऊन युद्ध का लढली? त्यानंतर आणखी कोणता एक भामटा साधू आहे की महाराज आहे त्यानंतर शिवाजी महाराजांबद्दल इतकं खालचं वक्तव्य केलं की त्याच्यावर तरी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांनी कधी युद्धात लढलं नाही, छापेमारी केली. अरे भामट्या, तुला हे कळत नाही का की अफजल खानाचा कोथळा कोणी काढला आणि जे काही शिवाजी महाराजांनी लढाया केल्या हा काही इतिहास तू वाचला नाहीस का? आणि तुला महाराजांबद्दल जर बोलायचंच आहे थोडा इतिहासाचा अभ्यास कर. तर हे जे काही ट्रेंड आहे या भोदूबाबांचा आणि ते चर्चेत येण्यासाठी मग काय करतात की असे चुकीचे वक्तव्य करतात, आपल्याकडे लोकांचं ध्यान आकर्षित करतात. नंतर काही आपल्याकडे फार मोठी शक्ती आहे, आपण काहीतरी तुमचं चांगलं करू शकतो असे आमिष दाखवून लोकांच्या भावनेचा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या भोंदूबाबांचं जे आहे ते आपलं दुकान चालू असते. तर माझी महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की भोंदूबाबा बागेश्वर बाबा याच्या कार्यक्रमातले व्हिडिओ तुम्ही तपासा आणि त्यासोबतच माझी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत असो किंवा जे काही लोक पुरोगामी विचारांचे आहेत त्यांना सुद्धा एक आव्हान आहे की या भोंदूबाबाचे सर्व व्हिडिओ तुम्ही गोळा करा आणि त्या ठिकठिकाणी तक्रारी करा की ह्या जो अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे हा माहितीच्या अधिकारात तुम्ही माहिती मागू शकता की अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू विरोधी कायदा 2013 या अंतर्गत कोणकोणते प्रकार येतात आणि त्या प्रकाराखाली कोणती कलमं आहेत आणि त्या प्रकारासारखेच प्रकार मी ठामपणे आणि ऑन रेकॉर्ड सांगतो की भोंदू बाबा बागेश्वरच्या कार्यक्रमात सुरू आहेत. त्यामुळे त्याच्यावर आणि आयोजकांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत. सरकारने सुद्धा या कार्यक्रमाची दखल घेऊन असे अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम महाराष्ट्रात होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे असं आवाहन सुद्धा मी OTT न्यूज मराठीच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. वाचकांनो, प्रेक्षकांनो, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आजपासून आपण ऑन रेकॉर्ड बोलतोय हे सदर सुरू केलंय. आपल्याकडे काही विषय असतील आपण बेधडकपणे मांडू, आपल्याला कुणाची भीती नाही. वेळ प्रसंगी कोणते गुन्हे घ्यायला आपण अंगावर तयार आहे, कारण इथं चांगल्या लोकांवरच गुन्हे दाखल होतात. जे काही चुकीचं करतात, जे काही कायदा हातात घेतात त्यांना सगळा राजाश्रय आहे. पण समाजाच्या हितासाठी एक प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारिता आपण आता पण पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या ऑन रेकॉर्ड बोलतो या सदरासाठी तुमच्याकडे काही नक्की विषय असले तर मला सांगा. तसेच आपण अजून जर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला एक घंटी सारखं एक निशाण दिसेल, त्याला क्लिक करा, प्रेस करा, म्हणजे ते तुम्हाला मी कोणता नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचे अपडेट मिळत राहतील. फेसबुकला सध्या आपले 10,000+ फॉलोअर्स आहेत, तिथं तुम्ही फॉलो करा. इंस्टाग्रामला लाखो व्ह्यूज येतात, तिथं फॉलो करा. म्हणजे तुमच्याकडे माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि खरी माहिती, वस्तुनिष्ठ माहिती आणि कोणती भेळ न बाळगता सत्य माहिती आपल्यापर्यंत येत जाईल. आजपासून आपण
रोज एक चांगले बुलेटिन जे म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची माहिती आपल्याला थोडक्यात मिळेल हे सुद्धा सुरू करतोय. तर तुम्ही OTT सोबत जोडलेला राहा, आमच्यावर प्रेम करा आणि स्वतंत्र निर्भीड मीडियाला सहकार्य करा. कारण आजची मीडिया ही विकल्या गेलेली आहे, सगळी गोदी मीडिया झालेली आहे. त्यामुळे जे लहान लहान छोटे छोटे युट्यूब चॅनल आहेत, लोकल पातळीवरची मीडिया आहेत, हेच तुमची बाजू जी आहे ती निर्भयपणे आणि प्रखरपणे मांडू शकतात. त्यामुळे पुनश्च एकदा विनंती, OTT न्यूज मराठीला सबस्क्राईब फॉलो करा. धन्यवाद.